नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. 8 ते 14 एप्रिलचा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी संघर्षाचा ठरणार की यशाचा. मेष राशीच्या सूर्यमंगळाचा अंगारक योग आता पूर्ण प्रभावात आहे. पाहूया मेष ते कर्क राशींचे भविष्य आणि या आगीतून सुखरूप बाहेर पडण्याचे उपाय. मेष राशीसाठी हा आठवडा अति घाई टाळण्याचा आहे. राशीतच सूर्य मंगळ असल्याने स्वभावात चिडचिडा होऊ शकतो. डोकेदुखी किंवा बीपीचा त्रास जाणवेल. मात्र सरकारी कामात मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. उपाय: रोज सकाळी कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. डोकं शांत राहील. लकी कलर पांढरा आणि लकी नंबर 9 असेल. वृषभ राशींच्या लोकांसाठी खर्चांचा आलेख वाढता आहे. अचानक हॉस्पिटलचा खर्च किंवा प्रवासावर पैसा खर्च होऊ शकतो. मात्र परदेशातील कामात प्रगती होईल. गुप्त शत्रू पराभूत होतील. उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. आर्थिक आवक सुधारेल. लकी कलर सिल्वर, लकी नंबर 6 असेल. मिथुन राशीसाठी हा आठवडा प्रचंड धनलाभाचा आहे. तुमची थांबलेली कामे मित्रांच्या मदतीने मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. फक्त मोठ्या भावाशी वाद घालणे टाळा. उपाय: गाईला हिरवा चारा खाऊ घाला. कामातील अडथळे दूर होतील. लकी कलर हिरवा, लकी नंबर 5 असेल. कर्क राशीसाठी हा आठवडा करिअर मध्ये पावर देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. वडिलांच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. उपाय: सोमवारी महादेवाला अभिषेक करताना त्यात थोडे दूध मिसळा. लकी कलर पांढरा, लकी नंबर 2 असेल. अशा साप्ताहिक फलासाठी सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.